इथं आपण खरं तर इंगळूणच्या घाटामध्ये उभा आहोत। हे जे जुनं गटार होतं हे आपण बघू शकता। या जुन्या गटारानं पाणी खाली चालवले। हे जुनं गटार चालू होतं खडकातले ते चालू आहे, परंतु या येड्या ठेकेदाराने आणि मूर्ख अधिकाऱ्यांनी खरं तर हे गटार बंद केलेले। आणि हे पहिलं गटार आपण इकडे कॅमेरा मारू शकते का? काय बघा, तो वरपर्यंत हे गटार चालू आहे। हे गटार इथं बंद केले आणि म्हणून अगदी चुकीच्या पद्धतीने हे गटार बंद केले। आता पावसाळ्यामध्ये हे गटार बंद झाल्याच्या नंतर इकडे जे खाली त्यांनी चुकीचं काम केलं ते तुम्हाला मी दाखवतो। यांनी इकडनं वरून सुद्धा हे कट मारलेले, तर हा गटार इथून काढायला पाहिजे होतं। हे जे जुनं गटार आले ना, हे जुनं गटार आता खाली काढायला पाहिजे होतं आणि मग ते प्रमाणे हे करायला पाहिजे होतं। आज इथं बघा हे रोड मध्ये पाणी आहे, आता हे पाणी रोड मध्ये आहे। हे किती मूर्खपणे आहे। गटार दिला काढून, जुना गटार बुजवला आणि पाणी आले रोड मध्ये। अशा प्रकारचा मूर्खपणाचं लक्षण आहे। आपण आता इथे बघू शकताय, हे अगदी हे गटारातलं पाणी हे याच्यामध्ये इथे इथे पाणी। आणि आपण इकडं आता बघू शकताय, खरं तर इकडं काका आपण बघू शकता, हे बघा हे जी याने इथं खोदले, ही इथं वाल कंबावरचं काम त्यांना वाल बांधायची होती। मग ही जर वाल बांधायची होती, जर आता हे गटार इकडून मोठा पाऊस जर आला तर हे पाणी इकडे जर गेलं हे अख्खं खाली वाहून जाईल। म्हणजे इथे काय हा रस्ता बंद होईल। आणि म्हणून हा मूर्खपणाचं लक्षण आहे। तिकडे गटार बंद केलं, ते गटार रोडवर आलं आणि त्या रोडचं पाणी इकडे या वालमध्ये येणार आहे। आणि या वालमध्ये पूर्ण ही माती आहे। यांनी यांना जर काम करायचं नव्हतं तर यांनी इथून तिथून ही वाल खरं तर खोदून ठेवायला नव्हती लागत। हे अख्खा खोदून ठेवलेले, ही धोक्याची पातळी खरं तर वळलेली आहे। आपण बघू शकता खाली जो काही दगड रातच्या काही पावसाने गडबडा गेलेले आहेत आणि हा जो मोठा पाऊस आहे त्या पावसाने ही वाल धुवून जाणार आणि त्यावेळेला खरं तर हा रस्ता बंद होणार आहे आणि त्यावेळेला खरं तर हा मोठा घातपात होण्याची शक्यता आहे। मी या कोण ठेकेदार आहे त्या ठेकेदाराचा आणि या मूर्ख अधिकारी पिढीचा निषेध करतो।